सध्या महाराष्ट्रात भोंदूबाबांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। पुण्यानंतर आता संभाजीनगरमध्ये एका भोंदूबाबाचा प्रताप समोर आलाय। हा भोंदू पुत्र प्राप्तीसाठी जादूटोणा करून अघोरी पूजा करायचा। इतकंच नव्हे तर लघुशंका करून लोकांना प्यायला द्यायचा। संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिरूर गावातील ही घटना आहे। या प्रकरणात संबंधित बाबावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांमुळेच असे हे भोंदूबाबा जन्माला येतात, त्यामुळे यावर कठोर कारवाई करणं ही गरजेचं आहे। गंडे दोरे होते, ह्याच्याद्वारे ते उपचार करत होते। भूत लागलं तर मग त्यांनी काय केलं की मग काठीनं मारलं, बुक्का टाकला, मग त्याच्यानंतर मग त्याला निघून जा असं त्याला इशारे देत होता। तो मग शेवटी निघत नाही तर खाली पाडून त्याला त्याच्या नरड्यावर पाय दिला। संजय रंगनाथ पगार आहे, तो काही भंडारा वगैरे टाकून जादूटोणाचे प्रकार करत आहे। त्याची पुष्टी केल्या असता आम्ही शिरूर पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 258/25 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा कलम 3/2 या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। त्याला जादूटोणाच्या कायद्यान्वये नाही आहे, परंतु त्याला 498 म्हणजे हुंडाबळीच्या कायद्यान्वये 2017 साली गुन्हा दाखल आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।